श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या आजच्या या खास व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ खास का आहे? कारण धोंड्याचा महिना हा 17 मे रोजी सुरू झालेला आहे आणि धोंड्याचा महिन्यालाच अधिक मास, मलमास, पुरुषोत्तम मास आणि धोंड्याचा महिना म्हणून आपण सर्वच ओळखतो. आता हा अधिक महिन्यामध्ये केलेले कोणतेही कार्य, कोणतीही पूजा, कोणतीही अर्चना, त्यानंतर कोणतेही ग्रंथाचे पठण जर तुम्ही नित्यनियमाने या अधिक महिन्यामध्ये केले तर तुम्हाला त्याचे हजारो पटीने फळ हे अधिक प्रमाणामध्ये मिळत असते. आता धोंड्याच्या महिन्यामध्ये 33 वस्तूंना खूप महत्त्व दिले जाते. कारण असे म्हणतात की 33 दिवसांचा सार मिळून हा धोंड्याचा महिना म्हणजे एक एक्स्ट्राचा अधिकचा महिना आपल्याला मिळालेला आहे. तसेच 33 कोटी देवांना समर्पित असलेला हा महिना म्हणून आपण या महिन्यामध्ये 33 धोंडे गाईला खाऊ घालतो, त्यानंतर ब्राह्मणाला दान देत असतो आणि जावाई आणि लेक यांना देखील 33 धोंडे दान देणे अतिशय पुण्यदायी मानले जाते. जर तुम्ही या धोंड्याच्या महिन्यामध्ये जावयाला आणि ब्राह्मणाला व गाईला रोज जर 33 धोंडे खाऊ घातले तर तुम्हाला त्याचे किती पटीने फळ हे मिळत असते. काही लोकांचा नियमच असतो, ते धोंड्याचा महिना सुरू झाला की पहिल्या दिवसापासून ते धोंड्याच्या महिना संपेपर्यंत रोज गाईला 33 धोंडे खाऊ घालत असतात आणि पुण्य प्राप्त करून घेत असतात. परंतु इथेच बऱ्याचशा महिला चूक करतात आणि ती चूक त्यांना खूप महागात पडते. त्यांना वाटते आपण नित्यनियमाने रोज गाईला धोंडे खाऊ घालत आहोत, यामुळे आपले पुण्य अधिकाधिक वाढत आहे. परंतु त्यांच्या एका चुकीमुळे त्यांचे ते पुण्य पूर्णतः नष्ट होते आणि त्याचे रूपांतर पापामध्ये होते. त्यामुळे या धोंड्याच्या महिन्यामध्ये तुम्ही जरी ही चूक करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ती चूक कोणती आहे? आता चुका काय आपल्या हातून मुद्दाम घडत नसतात, त्या नकळत घडून जातात. त्यामुळे ती चूक कोणती आहे? तुम्हीही ही चूक करत असाल तर आत्ताच सावध व्हा, जेणेकरून की तुम्हाला या धोंड्याच्या महिन्यामध्ये पुण्य मिळेल आणि पापापासून तुमची सुटका होईल. तर धोंड्याचा महिना हा खूप खास, पवित्र आणि अतिशय फलदायी, पुण्यदायी मानला जातो. धोंड्याच्या महिन्यामध्ये 33 धोंडे गाईला खाऊ घालणे अतिशय शुभ मानले जाते. कारण गोमाता ह्या अतिशय पवित्र आणि शुद्ध आहेत. गोमातेच्या मध्ये 33 कोटी देवांचा समावेश आहे. 33 कोटी देवांना समर्पित अशी गोमाता स्वयं लक्ष्मीचे रूप मानली जाते. त्यामुळे जर तुम्ही या धोंड्याच्या महिन्यामध्ये गाईला धोंडे खाऊ घातले तर तुमचे पुण्य 1000 पटीने वाढते. तुमच्या संसारामध्ये असलेल्या आर्थिक अडचणी, त्याचबरोबर तुमच्या नशिबामध्ये असलेले जे काही दुर्भाग्य आहे ते सर्व काही मिटवण्यासाठी तुम्हाला हा धोंड्याचा महिना मदत करत असतो. परंतु जर तुम्ही गाईला धोंडे खाऊ घालत असताना ही एक चूक करत असाल तर आत्ताच सावध व्हा. आता ती चूक कोणती आहे? आता तुम्हाला वाटत असेल की नाही, मी तर रोज नित्यनियमाने गाईला धोंडे खाऊ घालते, तीही कोणतीही चूक न करता. परंतु ही एक अतिशय छोटी चूक आहे जी की प्रत्येक महिलांच्या हातून नक्कीच घडत असते. आता ती चूक कोणती आहे? तर धोंड्याच्या महिन्यामध्ये आपल्याला गावरान गाईला, जर्सी गाईलाच धोंडे खाऊ घालायचे असतात. आजकाल बऱ्याचशा संकरित गायी आहेत, अमेरिकन गायी आहेत, ज्या की वावरत असतात आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये. त्यांना आपल्याला धोंडे खाऊ घालायचे नाही. त्यानंतर धोंडे खाऊ घालत असताना आपण उकडलेलेच धोंडे गाईला खाऊ घातले तर ते अतिशय पुण्याचे ठरते. परंतु आजकाल तळलेले धोंडे, विकतचे रेडीमेड धोंडे आणून आपण ते जर गाईला खाऊ घातले तर त्याचे पुण्य आपल्याला मिळत नाही. कोणत्याही देवाच्या नैवेद्यामध्ये उकडलेल्या वस्तूला जास्त पवित्रता आणि शुद्धता ही दिलेली आहे. शास्त्रांमध्ये, धर्मग्रंथांमध्ये असे सांगितले आहे की उकडलेला नैवेद्य म्हणजेच उकडलेल्या वस्तूंचा नैवेद्य देवाला अतिशय प्रिय असतो आणि तो अतिशय पवित्र देखील मानला जातो. त्यामुळे तुम्हाला जर गाईला धोंडे खाऊ घालायचे असतील तर ते उकडलेले धोंडे तुम्ही बनवावे. 33 धोंडे रोज जर गाईला खाऊ घालणे शक्य असेल तर रोज खाऊ घालावे. शक्य नसेल तर मग 3दा 9 वेळा किंवा 11 वेळा तुम्ही धोंड्याच्या महिन्यामध्ये गाईला धोंडे हे खाऊ घालू शकता. आता हे धोंडे तर तुम्ही उकडून बनवले. त्यानंतर आता सर्वात मोठी आणि महत्त्वाची चूक जी की आपल्या लक्षात देखील येत नाही, ती म्हणजे आपण त्या धोंड्याला हळदी कुंकू लावतो. प्रत्येक धोंड्याला हळदी कुंकू लावणे गरजेचे नसते, परंतु आपण स्त्रिया काही वेळा कोणत्या गोष्टींचा अतिरेक करतच असतो. तर आपण प्रत्येक धोंड्याला हळदी कुंकू जर लावले तर आजकाल जे कुंकू आहे, जी काही हळद आहे ती केमिकल मिश्रित आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा
जे काही ओरिजिनलपणा आहे तो नाही आहे. सर्व काही वस्तू आजकाल डुप्लिकेट निघालेल्या आहेत. त्यामध्ये कितीतरी केमिकलचा समावेश असतो आणि जर तुम्ही असे केमिकलनी बनवलेले पदार्थ जर गाई खाऊ घातले तर नक्कीच ते कोणत्याही देवाला आवडणार नाही आणि तुम्हाला पुण्य मिळण्याऐवजी पाप नक्कीच लागेल. आता कोणत्याही जीवाला, प्राणीमात्राला आपण असे केमिकल मिश्रित पदार्थ खाऊ घालणे अतिशय चुकीचे ठरते. त्यामुळे तुम्ही जर ही चूक करत असाल, प्रत्येक धोंड्याला हळदी-कुंकू लावून नंतर ते गाईला खाऊ घालत असाल, तर ते आत्ताच थांबवा. कारण अजूनही वेळ आहे. धोंड्याचा महिना आत्ताच सुरू झालेला आहे. त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे की जेणेकरून की तुमच्या हातून ही एक चूक होऊ नये. आता जर तुम्हाला गोमातेला धोंडे खाऊ घालायचे असतील तर ते उकडलेले धोंडे बनवावे. गावरान गाईलाच ते धोंडे खाऊ घालावे आणि प्रत्येक धोंड्याला हळदी-कुंकू लावणे आत्ताच थांबवावे. फक्त आपण ज्या पात्रामध्ये ते धोंडे ठेवतो त्या पात्राला हळदी-कुंकू लावून नंतर गोमातेला ते धोंडे खाऊ घालावे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण गोमातेला ज्यावेळेला धोंडे खाऊ घालायला जातो त्यावेळेला आपण गोमातेची पूजा जी आहे ती तिच्या मागच्या साईडने करायची असते. म्हणजे शेपटी ज्या साईडला आहे ना गोमातेची त्याच साईडला मागून आपल्याला गोमातेला हळदी-कुंकू लावायचे आहे. तिच्या पायावर पाणी टाकायचे आहे आणि नंतर हे धोंडे तिच्या मुखातून समोरून येऊन तिला खाऊ घालायचे आहेत. कारण गोमातेच्या समोरून पूजा करणे ही वर्ज्य आहे. कारण गोमातेला भगवान विष्णू आणि महादेवांचा श्राप आहे की तिच्या समोरून म्हणजे समोरच्या बाजूनं गोमातेची पूजाही केली जाणार नाही आणि जो कोणी अशा प्रकारे समोरून म्हणजे मुखाची पूजा करेल त्याला पापाचा भागीदार बनावा लागेल. त्यामुळे गोमातेची पूजा ही मागच्या बाजूनं करतात आणि नंतर धोंडेही तिला खाऊ घालावे. तर आशा करते तुम्हाला या व्हिडिओमध्ये गाईला धोंडे कसे खाऊ घालावे, कोणती चूक करू नये, कोणत्या प्रकारच्या गाईला धोंडे खाऊ घालावे या गोष्टीबद्दल माहिती मिळाली असेल. तसेच गाईला धोंडे खाऊ घातल्याने काय परिणाम होतात हे देखील तुम्हाला माहिती झाले असेल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर देखील करा. तर तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.